नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांसाठी कैलासवासी बाबूराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने 3 दिवस चहा व बिस्किट वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। 3 दिवस चाललेल्या या उपक्रमाअंतर्गत प्रतिष्ठानाकडून वारकऱ्यांना चहा आणि शुद्ध पाण्यासह विक्रमी 17,643 बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले। आषाढी वारीच्या निमित्ताने विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून अनेक दिंड्या, पालख्या करमाळा मार्गे पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात। पंढरपूर गाठताना या दिंड्या, पालख्यांचे करमाळ्यापासून मोजकेच टप्पे उरलेले असतात। बहुतेक दिंड्या, पालख्यांची शहरासह लगतच्या ग्रामीण भागात अनेकांकडे भोजनाची व्यवस्था होत असली तरी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे सकाळी लवकर निघणाऱ्या भाविकांना चहा पाण्याची सोय होणे दुरापास्त असते। ही बाब लक्षात घेऊन कैलासवासी बाबूराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानने शुक्रवार दिनांक 17 जुलै ते रविवार दिनांक 19 जुलै 2026 या कालावधीत वारकऱ्यांना मोफत चहा बिस्किटे पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला होता। करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा उपक्रम राबवण्यात आला। शुक्रवारपासून रविवारीपर्यंत सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत असे 2 वेळा प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना तब्बल 17,643 बिस्किटांच्या पुड्यांसह वारकऱ्यांना चहा आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वाटप केले। करमाळा शहरातून पंढरपूरकडे जात असताना सुरू असलेल्या रिमझिम पावसात वारकऱ्यांना बिस्किटांसोबत मिळालेला निर्भळ दूध, दर्जेदार चहापत्ती आणि आले घातलेला गरमागरम चहा भाविकांना मायेची ऊब देऊन गेला। मोठ्या प्रमाणात वाटपाची सोय केली गेली असल्याने प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमादरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घेत बिस्किट पुड्यांची वेष्टेने आणि वापरलेल्या चहाच्या कपांची वेळेच्या वेळी विल्हेवाट लावली। याशिवाय छत्रपती चौकातील गर्दीसह वाहतुकीचेही नियंत्रण प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी केले। कैलासवासी बाबूराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे।